नमस्कार, तुम्हा सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे। तर अखेर पैसे खात्यामध्ये जमा। संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते आता तुमच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे। त्याचा जो काही GR आहे त्यानंतर आज जे काही पैसे जमा झालेले आहे त्याचं लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे। त्यानंतर कशा पद्धतीने तुम्हाला चेक करायचे की तुमचे पैसे कोणत्या खात्यात जमा झालेले आहे व कोणत्या तारखेला, तर आजच्या व्हिडिओमध्ये याबद्दल माहिती पाहणार आहे। तर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे आजपासून सर्व नागरिकांच्या व महिलांच्या खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे। तर यामध्ये आता तुम्हाला आपण मोबाईलची जी स्क्रीन आहे तो सुरू करून घेऊ। तर त्या संदर्भाचा जो काही GR इथं आलेला आहे तर यामध्ये 1500च्या ऐवजी इथं 2500 रुपये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे तुम्हाला आता इथं मिळणार आहे। त्याबद्दलचा हा जो काही GR इथं आलेला होता यावरती सुद्धा आपल्या चॅनलवरती आपण ऑलरेडी व्हिडिओ अपलोड केलेले आहे। ते जर तुम्ही व्हिडिओ बघितलेले नसेल तर लगेच बघून घ्या। त्यानंतर आता यामध्ये जे काही पैसे खात्यामध्ये जमा झालेले आहे तर इथं जे काही 1500 रुपये जे काही खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे, तर लाईव्ह प्रूफ तुम्हाला आजचं दाखवत आहे की जे काही पैसे खात्यामध्ये इथं जमा झालेले आहे। ज्यांना कोणाच्या खात्यामध्ये पैसे जमा जर झालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा। तर तुम्हाला 1500च्या ऐवजी जे काही 2500 रुपये जमा होणार होते तर या महिन्याचे जे काही पैसे आहे ते फक्त तुम्हाला 1500 रुपये जमा झालेले आहे। GR ची जे काही लागू व्हायचा राहिलेला आहे अधिक, तर यामध्ये 1500 रुपये तुमच्या खात्यामध्ये जमा। त्यानंतर इथं ऑफिशियल पेजवरती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचं दिसेल। आपण आज सूचित करण्यात येते की DBT प्रणाली दिनांक 6 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 12 वाजल्यापासून ते 8 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 11 वाजल्यापर्यंत पोर्टलवर लाभ वितरित करण्याची कारवाई सुरू करण्यात येणार असून सदर जे की प्रक्रिया इथं बंद राहणार आहे। तर यांच्यामध्ये जे काही पैसे आहेत ते तुम्हाला इथं DBTच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये इथं जमा केले जाणार आहे। तर आता यामध्ये तुम्हाला पैसे चेक करायचे असेल तर तुम्हाला इथं आल्यानंतर अर्जाची स्थिती एक ऑप्शन दिसेल इथं खाली, या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आता अशा प्रकारचे इंटरफेस तुम्हाला इथे दिसेल। सर्वप्रथम तुम्हाला तुमचा आधार नंबर इथं टाका, कॅप्चा टाकून गेट मोबाईल OTP वरती क्लिक करायचं आहे। तर इथून तुम्ही तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा आहे। तर इथं आपण आपला जो काही आधार नंबर इथं टाकून घेणार आहे आपण। तर प्रायव्हसीसाठी मी थोडी इन्फॉर्मेशन इथं ब्लर करून घेतो। कधी कधी OTP इथं घेत नाही, तर OTP तुम्हाला इथं व्यवस्थितरित्या टाकायचं आहे। तर इथं OTP आलेला आहे आपल्याला, तर OTP आपण इथून टाकून घेणार आहे जी की आपल्याला इथं आलेला आहे। तर इथं OTP आपण इथं एंटर करून घेऊ। तर OTP टाकल्यानंतर गेट डाटा वरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला दिसेल OTP व्हेरीफाईड सक्सेसफुली, ओके वरती क्लिक करा। कधी कधी कॅप्चा जे आहे तुम्हाला इनव्हॅलिड दाखवते, तर तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे। तर इथं आलेला आहे आपला। तर यामध्ये मी प्रायव्हसीसाठी इन्फॉर्मेशन ब्लर केलेली आहे। तर यामध्ये तुम्हाला संपूर्ण डिटेल्स दिसेल। फायनान्शियल इयर इथं तुम्हाला 2025-26 सिलेक्ट करा, सर्च वरती क्लिक करा। त्यानंतर तुमचे पैसे खात्यामध्ये जमा झाले की नाही ते तुम्हाला इथे दाखवेल। तर अशा पद्धतीने तुम्ही चेक करून घ्या की तुमच्या खात्यामध्ये किती रुपये जमा झालेले आहे। इथं टोटल अमाऊंट तुम्हाला इथे दिसेल, क्रेडिट डेट म्हणजे कोणत्या तारखेला जमा झालेला आहे, सक्सेसफुली ट्रान्झॅक्शन तुम्हाला इथे दाखवल्याप्रमाणे आहे। तर आता तुमच्या खात्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे जे काही पैसे आहेत ते जमा झाले की नाही कमेंट करून नक्की सांगा। व तुम्हाला जर याचे पैसे मिळालेले नसेल तर कमेंट करून नक्की सांगा, त्यावरती लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल। नवीन फॉर्म भरायचे असेल किंवा तुम्हाला पैसे पहिले मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले असेल तर ते नवीन फॉर्म कोणकोणते आवश्यक कागदपत्रे ते लागणार आहे आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर लगेच पहा। थँक्यू।